नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेच्या विशेष पुढाकाराने प्रभाग क्रमांक 15 मध्ये आज डीप क्लीन ड्राईव्ह राबवण्यात आला. या अभियानांतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, परिसरातील साचलेला कचरा, धूळ काढून पाण्याच्या साह्याने सखोल स्वच्छता करण्यात आली आहे. परिसर अधिक स्वच्छ आणि सुंदर आरोग्यदायी करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रत्यक्ष सहभागातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. भविष्यात सातत्याने अशा स्वच्छता मोहिमांचा राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभ राव, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका यज्ञा भोईर, अनिता यादव, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. खूप छान उपक्रम ठाणे महानगरपालिकेने येथे राबवला. आदरणीय आमचे जनसेवक आमदार आपला संजयजी केळकर साहेब, महापौर आपलं मॅडम, उपमहापौर, आयुक्त महोदय इथं आले, सर्व अधिकाऱ्यांना आले आपलं, आणि इंदिरानगरला डीप क्लीन आपल्या ड्राईव्ह मध्ये आपला सहभाग झाला. परंतु मी हा संदेश देतो की जसा प्रतिनिधी व प्रशासन असतं तसं इंदिरानगरच्या सर्व रहिवासी, ठाणे शहरातल्या सर्व नागरिकांचा पण याच्यात सहभाग होऊन आपलं ठाणे शहर स्वच्छ कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे. आणि आजचा जो कार्यक्रम झाला त्याचा हार्दिक शुभेच्छा. ये पंतप्रधान मोदी जी ने स्वच्छता अभियान चलाया था, उनके द्वारा हम ये स्वच्छता अभियान कर रहे हैं. आज हमारे बीच हमारे आयुक्त, आज महापौर मैडम, उपमहापौर, हमारे लाडके आमदार संजय जी केलकर साहब सभी सहभागी हुए इसमें, और हम चाहते हैं हमारा इंदिरानगर स्वच्छ और सुंदर हो. इसलिए आज हमने ये इसके लिए डीप क्लीन ड्राइव के लिए हमने पत्र दिया हुआ था महानगर पालिका में, और आज हम ये कर रहे हैं, और इससे हमारा इंदिरानगर स्वच्छ व सुंदर हो. हम इसलिए इसके हमारा ये संकल्प है कि स्वच्छता अभियान हमारे इंदिरानगर में भी चलाया जाए, हमारे प्रभाग को भी स्वच्छ और सुंदर बनाया जाए. भारत के प्रधानमंत्री जी माननीय श्री नरेंद्र मोदी जी का एक संकल्पना है, स्वच्छ भारत. अपना परिसर स्वच्छ रहे, स्वच्छ रहेगा तो बीमारी कम होगी, आरोग्य बढ़े, निरोगी होंगे लोग. इसलिए स्वच्छता जरूरी है. तो इसलिए आज हम सब ठाणे महानगर पालिका के माध्यम से अपने परिसर में, अपने प्रभाग में स्वच्छता अभियान चालू किए हैं. तो आप हर साल देखते जा रहे हो ये स्वच्छता अभियान अपने परिसर में हम सब हर साल करते आए और करते रहेंगे. मला खूप सांगताना आनंद वाटतं की आपले जे काही सौरभ रावजी आहेत, आयुक्त साहेब, आणि महापौर मॅडम शर्मिला पिंपळकर मॅडम आणि उपमहापौर, हे सगळ्यांनी इथे स्वतः उपस्थिती दाखवून पर्सनली या गोष्टीकडे लक्ष दिलं. आणि आज इथे एक छानरित्या आपला डीप क्लीन ड्राईव्ह झालेला आहे, आणि आपण आपल्या प्रभागाच्या स्वच्छतेवरतीही लक्ष केंद्रित करतो की जेणेकरून ह्याच गोष्टी आपल्या हायजीनशी रिलेटेड आहेत, आपल्या आरोग्याशी रिलेटेड आहेत, आणि जे काही आपले वरिष्ठ नेमले गेलेले आहेत ते ह्या गोष्टींकडे लक्ष देतात. हे सांगताना मला फार आनंद होतो. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान डीप क्लीन ड्राईव्ह आयोजित केलं होतं. इंदिरानगर नाका येथे, तिथे महापौर मॅडम पिंपळकर, सौरभराव आयुक्त साहेब, उपमहापौर कृष्णा पाटील साहेब हे सगळे उपस्थित राहिले. प्रभाग क्रमांकाचे सगळे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहून डीप क्लीन ड्राईव्ह आज इकडे आरंभ केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आता सगळीकडे डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून संपूर्ण प्रभाग सुशोभीकरण आणि स्वच्छतेचा संकल्प केलेला आहे. त्यासाठी महानगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे
थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शिवसेना विभाग प्रमुख पाटण विधानसभा संपर्क प्रमुख परेश चाळके यांचा वाढदिवस 9 एप्रिल 2026 रोजी ठाणे शहरात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आलाय. वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वत्र विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेत. वाढदिवसानिमित्त श्रीनगर परिसरात अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परेश चाळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली होती. शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांमध्ये माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार, नगरसेवक मनोज शिंदे, नगरसेवक राजेंद्र फाटक, नगरसेविका संध्या मोरे, नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ, यज्ञेश भोईर, युवराज भोईर, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कंसे, शशी जाधव, दिनेश मलपे, किरण नागती, भूषण भानुशाली, सचिन कांबळे इत्यादींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, आप्तेष्ट, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. प्राजक्ता चाळके, डॉक्टर प्रज्ञा चाळके, ॲडव्होकेट पूर्वा चाळके तसेच इतर मान्यवर, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी परेश चाळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी परेश चाळके आणि परिवाराने शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे आभार देखील मानले. काजी अंकल समोसा नहीं लेके आए. रात्री 12 वाजता सोडायला जायचं ना घरी. $1.5 लाख रुपये इकडे बघा. एक 10 मिनिटं देतो. बरं ठीक आहे. तुमच्या दोघांच्या मध्ये जरा या आता. काय म्हणतो भेटेल फोटो भेटेल. नाही मला आमच्या
एक मिनिट कार्तिक पुढे कार्तिक रेडी रेडी ठीक एक या साईडला ना दादा दादा हो या ना या परत विकास तू आहे का ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आणि न्याय मागण्यांबाबत पालिका मुख्यालयात बैठक झाली. आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवरती सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलंय. या बैठकीत 2016 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर 2022 ते जानेवारी 2024 पर्यंतच्या 14 महिन्यांचा 7व्या वेतन आयोगाचा प्रलंबित फरक देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. प्रशासनाने हा फरक लवकरच अदा केला जाईल असं स्पष्ट केलंय. तसेच रिक्त पदे भरण्यासह पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे वरिष्ठ लिपिक पदाच्या जागा भरून ड वर्गाच्या जागांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे ड वर्गातील जवळपास 100 रिक्त पदांवरती पदोन्नती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या कर्मचाऱ्यांना लवकरच वरिष्ठ पदोन्नती दिली जाणार आहे. आरोग्य विभागातील ANM ते GNM आणि GNM ते सिस्टर इन्चार्ज अशा पदोन्नती तात्काळ लागू करण्यात येतील. कनिष्ठ ते दुय्यम लेखा परीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेशही लवकरच काढले जाणार आहेत. ठाणे शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार सर्व प्रभागामध्ये सर्वकष स्वच्छता मोहीम राबवली जाते. या मोहिमेवरच आज ठाणे शहरातील नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत अमृतनगर नाला येथून करण्यात आलेला आहे. सकाळी 9:30 वाजता प्रभाग क्रमांक 32 मधील दारूह फलाह मस्जिद या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या सर्वकष स्वच्छता मोहिमेनंतर सकाळी 10 वाजता मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या अमृतनगर नाला येथून नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या प्रसंगी यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक अशरफ शानू पठाण, नगरसेविका मर्जिया पठाण, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानाअंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच परिसरातील साचलेला कचरा
प्लास्टिक, धूळ काढून पाण्याच्या साह्याने सखोल स्वच्छता करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा मुख्यमंत्री 2023ला असताना खरं तर डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना चालू केली आणि आज 2026मध्ये जेव्हा महापौर म्हणून मी ग्रहण केलं त्याच्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये ही डीप क्लीन ड्राईव्ह अशीच सातत्याने चालू राहावी ही आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे आणि ती सलग चालू ठेवण्याचा पण मी खरं तर क्रम चालू ठेवला आहे. जसं का प्रभाग क्रमांक 1, 2, 3 असे चालूच आहेत. 33 पण झालेला आहे. आज 32मध्ये आहोत. 15 आणि 32 आज 2 वॉर्ड आपण डीप क्लीन ड्राईव्हसाठी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आज नालेसफाईचा खूप मोठा प्रश्न लोकांपर्यंत असतो आणि तो एकदम पावसाच्या थेट जवळ असेल तेव्हा होतो, पण ह्या वेळेला आपण तो सगळ्यात लवकर मार्गी लावलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 32मधून याची नारळ आज फुटलेला आहे आणि हा सातत्याने असाच चालू राहील. आता जी अवस्था आम्ही लोकांनी बघितली नाल्याची खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे खरं तर आणि शानूदादांना मी विनंती करेल की जोपर्यंत ह्या नाल्याची पूर्णवत सफाई होत नाही तर त्याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्याच्या अजून जर तुम्हाला काही मुबलक गोष्टी उपलब्ध व्हाव्याच्या अशा आपल्याला प्रशासनाकडून करता येतील तर त्या पण आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. महापौर मॅडमचा अभिनंदन करतात. पूर्ण थालानं डीप क्लीन ड्राईव्ह त्यांनी सुरुवात केली आहे आणि पहिली महापौर आहेत मॅडम, त्यांनी डीप क्लीन सुरुवात केली आहे. ऐसा है कि थाने महानगर पालिका में विविध ठिकानी नाले सफाई की लिए तकरार होती है और वो तकरार इसलिए होती है कि देरी से होती है. लेकिन महासभा में हम लोग ने जब प्रशासन को महापौर महोदय के निधि ने बोला था कि सफाई के लिए 3 स्टार दिया जा रहा प्रशासन को, तो उसके ऊपर प्रशासन को खास ध्यान देना चाहिए. तो उसके लिए संज्ञान लेते हुए महापौर मैडम ने आज नाला सफाई हमारे ही प्रभाग से शुरुआत की. तो मैं प्रशासन का और महापौर मैडम का शुक्रिया अदा करूँगा और उम्मीद करूँगा कि पूरे थाना महानगर पालिका के क्षेत्र के अंदर ऐसी ही सफाई हो. महापौर मैडम खुद उसकी निगरानी रखे ताकि नागरिकों को में जो पानी भरने के लिए जो समस्या होती है वो उनकी दूर हो सके. तो मी पण असं सांगितलं ना की फर्स्ट महापौर मैडम है, त्याने शुरुआत केलं. तो अच्छे कामों के लिए अपोजिशन और सत्ता क्या होता है, मिलके ही काम करना है. प्रशासन जनतेच्या सेवेसाठी आपण सगळेजण आहोत आणि जनतेची सेवा करण्यासाठी सर्व पक्षीय खरं तर आता उतरलेले आहेत आणि आपल्याला लोकांची लोकसेवा करणंच हाच आपला उद्दिष्ट आहे. फर्स्ट आम्ही ठाणेकर आहेत आणि फर्स्ट आम्ही नागरिक आहे. हे आम्ही नागरिकसाठी ठाणेकरसाठी एकत्र जमलो. पहिला तर मला माननीय महापौर मॅडमचा आभार मानायचा आहे. मॅडम स्वतः आले आणि एक महिला फक्त असं करू शकत मला असं वाटतं की मला खूप अपेक्षा होती मॅडमची आणि मला असं वाटतं की मॅडमनी आज मुंब्रामध्ये येऊन माझी अपेक्षा अजून वाढवली आहे. आणि आज पहिला तर आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह घेतलं आणि याच्यानंतर पूर्ण ठाणे शहराचा मॅडम डीप क्लीन ड्राईव्ह घेत आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आज नालेसफाईची इनॉग्रेशन पण केली आहे. आणि पूर्ण ठाण्यात आपल्याला माहिती आहे की नालेसफाई टायमावर नाही झालं तर कसा वॉटर लॉगिंग होत आहे. मग यावेळी टायमाच्या अगोदर आम्ही मॅडमनी इनॉग्रेशन केलं आहे. तर मला असं वाटतं की चांगली पद्धतीने काम होणार आहे आणि ठाणेकरांना खूप राहत मिळेल. ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील रायलादेवी तलावाची सध्याची दुरावस्था अत्यंत चिंताजनक बनली असून नागरिकांच्या सुरक्षेसह पर्यावरणीय संतुलनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. MMRDAच्या माध्यमातून नुकताच तलाव सुशोभीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला असला तरी त्या कामाची योग्य देखभाल आणि संरक्षण होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हानी होत आहे. रायलादेवी तलावाच्या दुरावस्थेबाबत तातडीने उपाययोजना करा अशी मागणी नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. रायलादेवी तलाव परिसरात सुरक्षा रक्षक व देखभाल कर्मचारी नसल्यामुळे येथे दारुडे नशेखोरांचा अड्डा निर्माण झालाय. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परिसरात स्वच्छतेचा अभाव, वाढता कचरा आणि कबुतरांना दिल्या जाणाऱ्या खाद्यामुळे निर्माण होणारी घाण, दुर्गंधी यामुळे तलावाचे सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्त्व धोक्यात आल्याचं विकास रेपाळ यांनी नम्रता भोसले जाधव यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलंय. या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत. तलाव परिसरामध्ये तात्काळ सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी, कायमस्वरूपी देखभाल कर्मचारी नेमावेत, नियमित पोलीस गस्त वाढवावी, मद्यपान व इतर गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाई करावी, परिसराची नियमित स्वच्छता सुनिश्चित करावी, सुशोभीकरणाच्या कामाच्या संरक्षणासाठी विशेष यंत्रणा उभारावी, कबुतरांना खाद्य देण्यावरती निर्बंध घालून तातडीने कारवाई करावी, अशी सूचना यावेळी देण्यात आलेली आहे. नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी प्रशासनाला या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.